भारत पाकिस्तानची मॅच झाली. मॅच संपल्यानंतर भयानक घडलं. कुणी विचार पण केला नसेल की असं घडेल. भारत विजय झाला. भारताने मॅच जिंकली, परंतु मॅच जिंकल्यानंतर भयानक घडलं. भारतचे खेळाडू आणि पाकिस्तानचे खेळाडू यांच्या दरम्यान असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे पूर्ण देश हादरला. असं वाटत नव्हतं की असं होईल, परंतु तेच झालेलं आहे. भारत हा पहिले बॅटिंग करत होता. बॅटिंग झाल्यानंतर मग पाकिस्तानची बॅटिंग होती. भारताने पहिले सुरुवातीला चांगले रन केले. ईशान किशन चांगला खेळला. बाकीचे प्लेयर पण चांगले खेळत होते. परंतु जसे पहिले 8 ओव्हरमध्ये रन आले तसे नंतरून रन आले नाही. त्यानंतर वाटू लागलं की पाकिस्तान भारतावर भारी पडत आहे की काय. मग त्यानंतर रन्स वगैरे झाले. रन्स झाले 175. 7 जण आऊट. टार्गेट होता 176चा. तर 176चा टार्गेट दिला. त्यानंतर पाकिस्तान यांची बॅटिंग सुरू झाली. बॅटिंग सुरू झाल्यानंतर पाकिस्तानच्या विकेटवर विकेट पडू लागल्या आणि मॅच पूर्ण एकतर्फी भारताकडे आली आणि भारत विजय झाला. परंतु मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडू आणि जे पाकिस्तानचे खेळाडू होते त्यांच्या दरम्यान काय झालं, तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्यात आला नाही, कारण ही माहिती गुप्त असते, कुणी सांगत नाही या संदर्भात. परंतु मी तुम्हाला सांगतो नेमकं तेव्हा काय घडलं. मॅच संपल्यानंतर नेमकं काय घडलं, पाकिस्तानचे खेळाडू आणि भारतचे खेळाडू यांच्या दरम्यान जे काही वाद झाला की काय झालं नेमकं, तुमच्या समोर आता स्पष्ट होणार आहे. हे बघा, भरपूर लोक तिथे सेलिब्रेट करत होते. भारत पाकिस्तानचा जो काही मॅच असतो तो सर्वजण बघतात. आता कुठे टीव्ही फोडली ते पण आपण बघितलंच, कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे भारत विजय झाला तर किती टीव्या फुटतात तर आणि कुठे फुटतात तर हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर यामध्ये सुरुवातीला बघा, संपूर्ण भारत रन करत होता. त्यानंतर रन झाले वगैरे संपूर्ण गोष्टी झाल्या. पाकिस्तान पण उतरला मैदानात, परंतु पाकिस्तानच्या विकेटवर विकेट जे काढल्या आपल्या बॉलर्सने, त्यामुळे पाकिस्तानला एकदम झटकाच बसला. त्यानंतर पाकिस्तान हारल्यानंतर नेमकं काय घडलं हे बघा. त्यानंतर आपल्या भारत टीमचे कप्तान, कर्णधार म्हणतो आपण, तर ते मैदानावरती आले. पाकिस्तानचे पण कर्णधार मैदानावरती आले आणि त्यानंतर ते बोलतायत, एका माईकमध्ये ते बोलणं चालू होतं तेव्हाच अचानक काय घडलं बघा. भारताने जिंकल्याबद्दल आणि जे काही खेळाडूंचं प्रदर्शन आहे त्याबद्दल बोलले भारतीय कप्तान सूर्यकुमार यादव. त्यानंतर त्यांनी म्हटलं की हा संपूर्ण देशाचा विजय आहे, संपूर्ण देशाची दुआमुळे आम्ही जिंकलो, असं देखील सूर्यकुमार यादवने म्हटलं. त्यानंतर पाकिस्तानचे प्लेयर जो कप्तान होता त्यांनी तिथे बोललं. त्यामध्ये ते कशा पद्धतीने हारले, काय चूक त्यांच्याकडून झाली, त्यांनी पण ते स्पष्ट केलं असेल त्यामध्ये. परंतु तेव्हाच काय घडलं बघा, तेव्हाच नेमकं असं घडलं की ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाला नवीन दिशा मिळाली. जो पाकिस्तानचा कप्तान होता आणि भारतचा कप्तान होता यांच्या दरम्यान मॅच संपल्यानंतर हातात हात घेतात, बरोबर ना. परंतु सूर्यकुमार यादवने हातात हात घेतला नाही. का घेणारच नाही ना. मागच्या वेळी ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं होतं. ज्या पद्धतीने आपले वीर जवान हे शहीद झाले होते, त्या दरम्यान भारताकडून ऑपरेशन सिंदूर हे मिशन राबवण्यात आलं होतं. त्यामुळेच जे काही भारताचे खेळाडू आहेत त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवणं घेतलं नाही, हातात हात घेतले नाही. तर हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे की सूर्यकुमार यादवने हातात हात घेतला नाही. तर मान पडेल सूर्यकुमार यादवला. कशाला हात घ्यायचा? या आपले एवढे वीर जवान शहीद करतात, त्यांचा देशातील जे काही लोक आहेत ते आपल्या देशातील फौजींना, जवानांना छेद करतात. त्यामुळे हे संपूर्ण गोष्टी लक्षात घेता सूर्यकुमार यादवने हातात हात घेतला नाही. त्या पद्धतीने तसेच ते त्यांच्या रूममध्ये, ड्रेसिंग रूम वगैरे जी असेल ते तिथे गेले. तर असा हा प्रकार होता. परंतु जी मॅच होती ती जबरदस्त झाली आणि भारताने पाकिस्तानला जबरदस्त ठोकलं. सुरुवातीला ईशान किशनने 8 ओव्हरमध्ये जबरदस्त ठोकलं आणि ईशान किशनने कमबॅक पण मारला. त्यानंतर मग हळूपणे ईशान किशनची जी विकेट पडली, त्यानंतर असं वाटत नव्हतं की आता किरण तसेच चालू राहतील, जबरदस्त रन होतील असं वाटत होतं. परंतु पाकिस्तानच्या बॉलरने पण कमाल केली. त्यांनी पण मग रन जास्त बनवून दिले नाही. परंतु त्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग होती, परंतु आपल्या बॉलर्सने विकेटवर विकेट अशा काढल्याना ऑल आउटच करून टाकला डायरेक्ट. तर संपूर्ण खेळ आपण बघितला आणि भारत क्वालिफाय पण झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने सर्वच आपल्या भारताच्या खेळाडूंनी, टीमने ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं, त्यामुळे सर्व देश अभिमान करत आहेत आणि पुन्हा एकदा भारताला यावेळेस पण हरवलेला आहे. चला ठीक आहे, ही माहिती होती आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी पण माहिती मी सांगितली ती एक इतर माहितीच्या किंवा इतर बातम्यांच्या, इतर व्हिडिओंच्या, इतर सूत्रानुसार आलेली माहितींच्या आधारित फक्त